त्यांना सकाळी येते सकाळी येतो परत तिकडे त्या मावशींच्या घरात सगळ्यांना तुम्हाला कळेल काय पाणी सोडलं आमच्या घरात. मी पहिलेच सांगितलं. ऐका की अजून बरेच पाईपलाईनचं काम बाकी आहे. जाते सगळं नका तुम्ही 4 वेळा माप घेतली. मी तेव्हाच सांगितलं होतं 2-3 गाड्या टाका. सगळं उताराने पाणी माझ्या घरात येते. मी कामाधंद्याला पाणी गेलं. 2 दिवसात माणसं कामाला येतील त्यावेळेस दाखवा त्यांना परत. त्यांना 2 दिवस दाखवा. तुम्हाला जे पाहिजे ना ते करून घेऊ आपण. जे इंजिनियर सांगतात ते ऐका. स्वतःचं डोकं चालवलं की काहीतरी उलट सुलट होणार आणि त्यामुळं इंजिनियर सांगेल त्याप्रमाणे करा. तुमचे दोघे नगरसेवक आहेत इथं ते 2 जण आहेत करतात ती हे जे संडास आहेत का नाही पडल्यात संडास त्यांच्याकडे या संडासासाठी काय व्यवस्था आहे तुमची आज काय आणि त्यामध्ये समाज आम्ही संस्कृती भवनाची जर 1.5 वर्ष झालं मागणी केलेली आहे तरी पण आमची दखल घेतलेली नाही. नाही 1.5 वर्ष झालं आमची ती मागणी आहे. 1.5 वर्षापूर्वी कपडे वगैरे आहेत ना पांघरायचे ते सगळं भिजलं. ठीक आहे तर आपण तहसीलदारांना सांगितले की सकाळी पंचनामे जाऊन आला का ते जाऊन आलं लय लागलं तेवढं तुम्ही बघून या बुद्धविहारमध्ये वायरीवर पडली गाडी त्यांना जरा दाखवू द्या वस्तीमध्ये आपले दाखवू साहेबराव कांबळेंचं पण पत्र उडून गेलं सगळं. हॅलो हॅलो असून द्या काय वायर असलं तर काय फरक पडत नाही. हॅलो हॅलो हे वडावडी कोण नका येईल वरावर काहीतरी अंधाराचं सकाळी लवकर तिकडून आले चाळीत नाही येतो घर काढल्यामुळे रस्ता बी नव्हता पण आता रस्ता करून घेतला. साधारणची टीम आहे आता झाडं कट करायला प्रायोरिटी कशी लावणार तर ही सांगतील ते ड्रीमचे कोण असतील ना आता काय करा माहिती पडले ती काढा आणि घरावर पडले ती काढा 1-2 दिवसात आहे ना ही उंची बी कमी करा बाकी ही कटिंग करून घ्या. बरं आता प्रायोरिटी म्हणजे इथं माणसं राहतात इथं पहिलं काढायला घ्या त्यांच्याकडे प्रायोरिटी लावायला गेला तर प्रत्येक जण आपलं म्हणतात करू नका तुमच्या हिशोबानं जे पडलंय का नाही आता पण काढूया वायरी झाडं पडली पण झाड कमी करायला पाहिजे हे अर्ध पडले त्या तिथं तुम्ही काळजी करून ही झाडं काय करायची आता प्रायोरिटी घरावर आहे ती पहिली काढा त्याप्रमाणे नियोजन लावा. ऐका की सकाळी अजून राहिलेलं ती बघू नाही का नाही जी अजून जी राहिलंय आपल्याला अजून काही एखादं घर माहित नाही ती बघून सगळ्याच ते करू येतील लोक
आपली पण इकडे काढून मोकळ्याच करा पुढंच राहू दे असं चला एवढे सर की यार डॅमेज झालेलं आहे पूर्ण नंतरच सगळंच बनवावं लागणार आहे. याला कसं असतं याला तहसीलदार ऑफिसचे लोक येऊन हे सगळ्या गोष्टी करतात. आपल्याकडे काय आहे, आपण त्यांना सांगतो आता झाडं तोडायचं हे जर ते आपण करू शकतो आपल्याकडे आहे ते सगळ्या गोष्टी ते करून तहसीलदारांचं मागे झाले जो वादळी पाऊस अवकाळी जो आला होता त्यांना बरंच नुकसान झालं 40 घरांचं नुकसान झालेलं आहे. तसंच लाईटचे खांब बरेचसे पडलेले आहेत. परत झाडं तुटून पडलेले त्यामुळं लोकांचं नुकसान प्रचंड प्रमाणात झालेलं आहे. तर आत्ता इथं येऊन आमची नगरपालिकेच्या तर्फे आम्ही झाडं तोडायची यंत्रणा आत्ता चालू केलेली आहे. तसेच आम्ही MSCBला आत्ता तसे आदेश केले की त्यांची पण टीम सकाळी येईल, कारण की बरीचशी जवळजवळ 5-6 खांब तुटून घरांवर पडलेले आहेत. ते वायरी खाली लोंबत आहेत, पण ते सकाळी येऊन आत्ता सगळे लाईटचं कनेक्शन त्यांनी बंद केलेलं आहे, ते सकाळी येऊन चालू करतील. तसंच जे आता काय काय आमच्यातर्फे करता येत आहे नगरपालिकेमार्फत ते आम्ही बघू. आणि आम्ही तहसीलदार प्रांतांना पण सुद्धा कळवलेलं आहे की ते उद्या येऊन इथं झालेल्या नुकसानाचे पंचनामे करून घेऊन या लोकांचं नुकसान भरपाई कशी देता येईल यासाठी सुद्धा आम्ही नगरपालिका प्रयत्नशील राहू.